शहरांमध्ये आपल्या सुरक्षिततेसाठी गार्ड्स असतात, इंटरकॉम्स असतात, ॲप्स असतात. पण फार्म हाऊसवर मात्र आपल्याला झेड लेव्हलची सिक्युरिटी लागते आणि तीही नॅचरल. ही नॅचरल सिक्युरिटी सिस्टम खूप जबरदस्त असते बरं का. आपल्या जमिनीवर कुठल्याही जीवाने पाऊल ठेवलं, की भुंकून हे आपल्याला अलर्ट करतात आणि आपलं आणि आपल्या फार्म हाऊसचं अहोरात्र रक्षण करत असतात. आणि केवळ रक्षणच नाही, तर ते आपल्यावर अनकंडिशनल प्रेमसुद्धा करतात. आणि त्या बदल्यात पगार म्हणून त्यांना तेवढंच अनकंडिशनल प्रेम, 2 वेळचा वॉक आणि 2 वेळचं उत्तम जेवण एवढंच लागतं. फार्म हाऊसवर बांधलेलं हे डॉग हाऊस. इथे माझे शिवा, शंभू आणि देवी राहतात. हे बऱ्यापैकी मोठं आणि हवेशीर आहे आणि 3 टप्प्यांमध्ये बांधलेलं आहे. हा पहिला मोठा टप्पा ज्याच्यावरती 2 कॉट्स ठेवलेले आहेत. हा मधला टप्पा आणि तिसरा बाहेरचा टप्पा जो माती आणि पेव्हर ब्लॉक्सनी बनलेला आहे. इथे 2 पंख्यांची व्यवस्था केलेली आहे, ट्यूबलाईट आहे आणि सीसीटीव्ही सुद्धा लावून घेतलेला आहे. इथे एक रॅक केलेला आहे ज्याच्यावरती त्यांचं सगळं सामान ठेवता येतं. त्यांचं फूड असेल, त्यांचे टॉवेल्स असतील, त्यांची औषध असतील. मध्यंतरी उन्हाळ्यामध्ये इथे एक डेरा सुद्धा ठेवला होता, ज्याच्यातून त्यांना थंड पाणी प्यायला मिळत होतं. बाहेरच्या बाजूला नळाची व्यवस्था केलेली आहे, जिथे त्यांचे पाय धुतले जातात, त्यांना अंघोळ घातली जाते आणि ते सगळं पाणी माती आणि पेव्हर ब्लॉक्समध्ये जिरून जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण डॉग हाऊसला मी अँटी स्नेक जाळी लावलेली आहे, ज्याच्यामुळे साप आत येऊ शकत नाही. बरेचदा फार्म हाऊसवरती सर्पदंशामुळे प्राण्यांचा मृत्यू होतो, ते मला अव्हॉइड करायचं होतं. आपलं आणि आपल्या फार्म हाऊसचं रक्षण करणाऱ्या लेकरांचं रक्षण तर आपल्याला करायला लागेल ना. बाकी सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये. निसर्गाचा विजय असो.